हॅलो, नमस्कार आपली यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आपण आजच्या व्लॉगमध्ये बघणार आहोत एक रेसिपी आणि थोडी डेली रुटीनची कामं. आणि आज आपण डीमार्टला जाणार आहोत, किराणा माल भरायचा आहे. सो ते थोडंसं शूटिंग दाखवेन मी. चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. पण त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे आपलं आता डेली रुटीनच्या कामाची सुरुवात झालेली आहे. तरी जेवण नाश्ता सगळं झालेलं आहे. किचन आवरायचं बाकी आहे फक्त. आताच मुले उठली तर त्यांना नाश्ता दिला आहे, हॉलमध्ये बसवला आहे आणि मी ते त्यांचं बेडरूम क्लिअर करत आहे. मुलांनासुद्धा आता कंटाळा आला आहे बहुतेक. कधी एकदा शाळा सुरू होती असं झालं आहे की काय, कारण सतत भांडत असतात. पूर्वी इतकं होत नव्हतं. नवीन नवीन सुट्टी लागली होती तेव्हा एकदम भारी वाटायचं त्यांना, खेळायचे वगैरे छान. पण हल्ली तसं होत नाही आहे. मग कदाचित ते स्कूललाच मिस करत असतील. तर मग इथे आपली कामं चालू आहेत, बेडरूम आवरणे हे ते. तरी आता थोडंसं लेटच होतं हे कामं करायला. नाहीतर एकदम मुलं शाळेत गेली ना की मग छान वाटतं. कसं एकटंच असतो आपण, इतकी पटापट कामं होतात ना. गाणी लावून द्यायची, थोडासा मोठा आवाज करायचा आणि फटाफट फटाफट आवरून घ्यायचं. ते पण भारी वाटतं. पण आता थोडंसं लेट होत आहे सगळं आवराआवरी करायला. पण इट्स ओके. आता थोड्या दिवसात स्कूलसुद्धा स्टार्ट होईल आणि मग बॅक टू रुटीन येऊ सगळेच. वातावरण पण चेंज होत आहे म्हणून मुलं जे असं चिडचिड करतात की काय माहीत. कारण होतं ना असं की आभाळ आलं की आपल्याला आळस येतो वगैरे असं. थोडासा पाऊस पडला तर बरं होईल इथे, कारण इतकी भयान गरमी आहे की नको वाटायला लागलं. आता कधी एकदा पावसाळा सुरू होईल असं झालं आहे. तर थोडासा जरी पडला तरी थोडंसं आराम वाटेल. आता बघू. मुलांची वॅकेशन चालू आहे म्हणून की काय, पण असं वाटतं ना की सतत सगळा दिवस कामातच चालला आहे की काय. कारण की मुलं जेव्हा स्कूलला जातात ना, दोघेही मॉर्निंगला निघून जातात आणि डायरेक्ट 1-2 वाजताच येतात दोघं पण. आणि तोपर्यंत खूप कामं होऊन मला एक्स्ट्रा टाईम भेटतो. काहीतरी टी व्ही बघत असते. तुम्हाला एक सांगू का, मला ना महाराष्ट्राची हास्यजत्रा खूप आवडते. आणि नाश्ता करताना, चहा पिताना, म्हणजे कामं झाल्यावर आरामशीर एक अर्धा तास का होईना मी एपिसोड बघतेच त्याचे. म्हणजे खूप दिवसाचं आमचं रुटीनच आहे हे. आणि संध्याकाळी मिस्टर आल्यावर पण आमची ती हास्यजत्रा चालूच असते. खूप आवडते आम्हाला बघायला. काही गोष्टींचं रुटीन आणि टाईम टेबल पाळलं ना की अगदी स्ट्रेस फ्री लाईफ वाटते. कारण अगदी रेग्युलर बरोबर त्या टायमिंगला ती कामं सुचत असतात, सगळ्या गोष्टी होत असतात. आता हल्ली दुपार होते, म्हणजे सगळी कामं वगैरे आवरोस तर. बेडरूम आवरण्याआधीच मी कपडे मशीनला लावली होती. आता कदाचित झाले असतील आणि ते आता कपडे हे सुकत घालणे हे लास्ट काम आहे. इथे बेडरूममध्ये तुम्हाला डॉल्सचं कलेक्शन दिसत असेल. ही दीप्तीचं कलेक्शन आहे. आम्हाला खूप आवडतात. म्हणजे मला या वयातसुद्धा वेगवेगळं डॉल घ्यायला, घरात आणून ठेवायला आवडतात. आणि आता काही दीप्ती हे निमित्त आहेच, त्यामुळे कोण म्हणू शकत नाही की तू लहान आहेस का वगैरे. तिला पण मी सांगते की घ्यायचं, नवीन नवीन कलेक्शन करायचं, छान वाटतात त्या पण. मला लहानपणी खूप डॉल्स आवडायच्या, पण परिस्थितीमुळे आणि घर छोटं असल्यामुळे एखादी गोष्ट घ्यायची आणि ती मग ठेवायची कुठं या हिशोबाने ती घेतलीच जात नसायची. तर मग आता मी सगळी हौस पूर्ण करून घेते दीप्तीमुळे. हल्ली दीप्तीची माझी चॉईस सेम असते. बऱ्याच वेळा मी सेम विचार पण करतो, त्यामुळे मला जास्त कष्ट घ्यायला लागत नाही तिला एखादी गोष्ट समजावून सांगताना. ते एक बरं आहे. आपली कपड्यांची मशीन झाली होती आणि मी ते कपडे सुकवायला सुरुवात केली आहे. हे स्टँड बघा, हे ह्या साईडला होतं, म्हणजे बरोबर खिडकीच्या पुढे होतं. पण ते 2 वेळा स्टँड बाहेरून घरात पडला आहे हवेमुळे. मला इतकं वाईट वाटतं ना जेव्हा वस्तू पडतात तेव्हा, कारण असं वाटतं की आपलंच कुठे तर चुकलं आहे का वगैरे असं विचार येतात. आणि त्यामुळे मी फिक्स केलं त्या साईडला गॅलरीमध्ये आणि पूर्ण बांधून वगैरे टाकलं. कपडे सुकत घालायला त्यावर थोडा त्रास होतो, बट इट्स ओके. ते स्टँड सेफ आहे. आणि ही बाहेर सगळ्या गॅलरींना ना कबूतरची जाळी असल्यामुळे कपडे बाहेर उडून जात नाही, आतल्या आतच पडतात. आमचं दर 2-3 वर्षांनी शिफ्टिंगचं असतं म्हणून मी अशा मोठ्या वस्तू घ्यायला ॲक्च्युली टाळते. पण हे माझ्या मिस्टरांनी घेतलं, कारण मग पावसाळा वगैरे सुरू झाला ना की कपडे सुकत नसल्यामुळे एक रूम मी पूर्ण दोऱ्या लावून 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 सगळं भरून टाकायची. आणि त्यांना मग त्या रूममध्ये पास होताना खूप त्रास व्हायचा, त्यामुळे त्यांनी तो स्टँड घेऊन टाकला की बघायला येईल, जे होईल ते होईल पुढे. पण हे काही ते सोल्युशन काढलं आहे त्यांनी. आपण एका जागेला फिक्स असलो ना की मोठ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला काही वाटत नाही. पण हे जर शिफ्टिंगचं असेल ना, शिफ्टिंगमध्ये तुम्हाला सांगते इतकं नुकसान होतं ना. कारण की ते कामगार असतात, घे उचल वस्तू ठेवत असतात, घे उचल वस्तू आपटत असतात, तेव्हा खूप त्रास होतो बघून ते.
म्हणून मी गोष्टी मोठ्या घ्यायला टाळत असते. कसं होतं ना, एखादी गोष्ट आपण चॉईस करून करून म्हणजे किती वेळ त्यात घालवून आपण ठरवून घेतो आणि परत ती जर दुसऱ्या कोणाच्या हातातून आपल्याला तुटताना दिसली ना तर खरंच वाईट वाटतं. त्यामुळे अशा मोठ्या गोष्टी हँडल करायला त्रास होतो. पण आता काय करते मी, शिफ्टिंगचं मूवर्स पॅकर्स असतातच, पण तरी पण जेवढं शक्य आहे तेवढं मी आधी माझं पॅक करून ठेवणार. म्हणजे दुसऱ्यांना काय माहिती की माझ्या कोणत्या वस्तू महत्त्वाच्या आहेत, कोणत्या काचेच्या आहेत, कोणत्या व्यवस्थित ठेवायच्या, कोणत्या नाही. तर आता हा स्टँड पण मी पूर्ण फोल्ड, त्याचा बॉक्स आहे तसाच ठेवलेला आहे, तो पूर्ण फोल्ड करून ठेवते मी, जेणेकरून त्याचं काहीही तुटलं जाऊ नये. काही म्हणजे सगळे त्याचे पार्ट सगळं आहे ते व्यवस्थित, एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत त्याचे सगळे नट बोल्ट सगळं मी व्यवस्थित जपून ठेवते. तर इथे आपण मिक्स डाळीची आमटी बघणार आहोत. डीमार्टमध्ये अशी मिक्स केलेली डाळ मिळून जाते, ती मी आधीच 2-3 तास भिजत घातली. आणि इथे आमटीच्या फोडणीसाठी थोडीशी तयारी करून घेतली आहे. म्हणजे 2-3 पाकळ्या लसूण चिरून घेतला आहे, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता आपण डाळ कुकरला लावणार आहोत. त्यामध्ये मग मी हळद आणि थोडंसं मीठ टाकत आहे आणि ते मिक्स करून आपण त्याला गॅसवर ठेवून देऊ आणि कुकरला त्याला 2 शिट्ट्या देऊया. इकडे आपली कुकरची शिट्टी झालेली आहे. त्याचबरोबर या बाजूला मी इकडे टोप ठेवला आहे, जिरा राईस करायचा आहे म्हणून 2 चमचे इथे मी तेल घेत आहे. तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये मी जिरे टाकले आहे 2 मोठे चमचे आणि एकदम हलकीशी हळद टाकली आहे, थोडासा पिवळा रंग यावा राईसला म्हणून. हळद चांगली मिक्स करून घेऊया आणि मग यामध्ये मी टाकलं आहे पाणी, थोडंच पाणी टाकलं आहे सुरुवातीला, कारण हे चांगलं गरम झालं पाहिजे. आणि यामध्ये मीठही टाकून घेतलं आहे मी. आणि इकडे ना मी बिर्याणी राईस घेतला आहे, जो आधीच मी धुवून घेतला आहे. 2 वाटी राईस आहे, हे धुवून थोडासा भिजून असा ठेवला होता फोडणी होसतोर. मग आता हे पाणी गरम झालं की आपण यामध्ये हा राईस टाकून देऊ. इथे आपण राईस टाकून घेतला आहे टोपामध्ये. आता छान त्याला उकळी फुटली आहे, तर भात हळूहळू शिजेलच. आपण इकडे आमटीला फोडणी करूया. इथे मी एक स्टीलचीच कढई घेतली आहे, त्यामध्ये ऑलरेडी तेल टाकलं आहे, कढीपत्ता टाकला आहे आणि आता फोडणी आणि थोडेसे जिरे, कारण जिरेपूड असते. आणि मग लसूण घ्यायचा आणि तो छान परतला की त्यामध्ये मग कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा. त्याचबरोबर आता सुखे मसाले आपण टाकून घेऊया. 2 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला आणि आपला घरगुती मसाला. आणि हा छान मिक्स करून झाला आहे. आणि यामध्ये आता आपण डाळ टाकून देऊ जी आपण शिजवलेली. ह्या सगळ्या डाळी मिक्स असल्यामुळे पाणी थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे जेवणाची वेळ होईपर्यंत ती छान आमटी मिळून येते. तर इथे आपण पाणी घेतला आहे, गरम पाणी टाकलं आहे मी यात. आणि किती छान तवंग आला आहे बघा. आणि सगळ्यात सुंदर असं सजावटीसाठी छान कोथिंबिरी मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याचा वास त्याच्यातच राहील. आणि इथे आपला राईसही रेडी झाला आहे. त्याला आता आपण त्यातही कोथिंबीर टाकून घेऊया आपण, कारण ह्यामध्येही खूप छान लागते कोथिंबिरी. ती आता मिक्स करून घेतली आहे. इथे आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही संध्याकाळी 8:30ला डीमार्टला चाललो आहोत. मोस्टली संध्याकाळचंच जातो. आणि हा बघा माझा लुक डीमार्टला जाण्यासाठी. कसा वाटला ते सांगा नक्की. मुलं पण खूप एक्सायटेड होती डीमार्टला जाण्यासाठी, कारण त्यांना हवं ते उचलता येतं ना तिथे. आणि इतके दिवस झालं कुठे बाहेरच गेलो नाही ना, त्यामुळे मुलांना खूप बोर झालं होतं, ना शाळा ना बाहेर खेळणं वगैरे. त्यामुळे आता खूप खुश आहेत की बाहेर फिरायला मिळणार आहे म्हणून. तरी डीमार्टला जाण्यासाठी थोडासा लेटच झाला, कारण आमच्या मावशी खूप उशिरा आल्या आज. असं काय होतं की आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती होतच नाही. इथे बघा शर्विल बघा किती खुश आहे, नाचत होता अक्षरशः तो बाहेर. मला थोडं शूट करता आलं. आणि इथे आमचं ठरलं होतं जर चौघं आलोच आहोत तर अर्धी लिस्ट करायची, म्हणजे 2 टीम करून अर्धं सामान इकडे अर्धं सामान तिकडे. आपण बाहेर सामान ठेवलं इथे आणि आता ट्रॉली घेऊन आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. मग दीप्तीने असं ठरवलं की दीप्ती आणि दीप्तीचे पप्पा ते घेणार आहेत किराणा माल, म्हणजे जे की आपले साबण शेंगदाणे वगैरे सगळं लागतं, तेल वगैरे ते घेणार, तांदूळ. आणि आमच्याकडे आली स्नॅक्सची जिम्मेदारी, म्हणजे आपले चिप्स म्हणा, गुलाबजाम म्हणा, बिस्किट म्हणा, स्नॅक्स आयटम आम्ही घेत होतो. तर असंच शॉपिंग करत मुलं यासाठी खुश आहेत की खूप महिन्यानंतर मुलं डीमार्टमध्ये आलेत, कारण आम्ही आणतच नाही. कारण सगळ्यांना बघून मुलं इतकं नखरे करतात ना, म्हणजे त्यांची वेगळी ट्रॉली भरलेली असते. भलेही घरात एखादा बॉल असू दे तरी बॉल असतो, त्यात बॅट असते आणि वेगळं सगळं टॉयचं वगैरे. आणि मग ते दंगा करतात काउंटरला खूप. आणि हे झालेलं आहे आमच्या संग. दीप्तीचे पप्पा एकदा खूप रागवले होते. एम्बॅरेसिंग फील होतं ना असं, की मुलं असे खूप दंगा करतात सगळ्यांसमोर. तर त्यामुळे ते स्कूलला गेल्यावर आम्ही मोस्ट ऑफ डीमार्टला येऊन जातो, 1-2 तासात आमचं होऊन जातं. पण आता सुट्टी आहे आणि मुलांनाही कुठे फिरवलं नाही आहे, म्हणून यांना घेऊन आलो इथे.
तर बघा शर्विल बघा किती उत्साहात सगळं करतोय, खूप मज्जा वाटत होती त्याला ती ट्रॉली घेऊन फिरताना. एरवी त्याला ट्रॉलीमध्येच बसवतो आम्ही, पण आता मोठा झाला आहे म्हणून त्याला कामं लावत होतो. डीमार्टची एक गोष्ट चांगली आहे की सगळं एकाच ठिकाणी मिळून जातं. इकडे तिकडे म्हणजे ही वस्तू आणायला इकडे, ती वस्तू आणायला तिकडे असं जावं लागत नाही. पण डिस्काउंट माहिती नाही मिळतं की नाही, कारण प्रत्येक बिझनेसमॅनची एक वेगळी स्ट्रॅटर्जी असते जी आपल्याला कळत नाही, म्हणजे आपल्या सामान्यांना तर अजिबातच कळत नाही. त्यामुळे डिस्काउंटचं माहिती नाही, पण एका ठिकाणी आपल्याला बरं पडतं की एका ठिकाणी सगळं मिळतं. आता बिस्किटं घेऊन झाली आहेत. आता आम्ही वळलो आहोत चॉकलेटकडे, कारण जेवणानंतर काहीतरी स्वीट खावंसं वाटतं, तेव्हा आम्ही चॉकलेटच खातो. आता भलेही मी हे सगळं घेत असेन बिस्किटं चॉकलेट, पण मला हे लपवून ठेवावं लागतं, कारण शर्विल अजून लहान आहे. तो बिस्किट म्हणजे सतत बिस्किटच मागणार वगैरे असं करतो, तर तसं नाही. आम्ही फक्त संडेला बिस्किट खाणार किंवा एखाद्या वेळेस स्वीट काही नाही आहे तर मग खाणार, असं रूल्स करतो. तर इथे आपलं सगळं घेऊन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त आमची गाडी आहे तिथं, बाकी कोणी नाही. आम्हाला लेट झाला होता, 10-10:30 वाजले होते. तरी इतकं लेट जायला मला आवडत नाही, कारण मग ती लोकं पण कंटाळतात जे बिलिंग करणारे असतात. पण आता इथून पुढे नाही इतकं लेट करणार, हे लास्ट टाईम होतं. आणि हे बघा सामान भरलं आहे डिकीमध्ये. ॲक्च्युली हे 2 महिन्याचं सामान आहे. एप्रिलमध्ये सुद्धा आम्ही घेऊन ठेवलं होतं, कारण ह्यांच्या ऑफिसमध्ये सांगितलेलं की म्हणजे युद्धाचा काळ येणार आहे, त्यामुळे सामान जास्त भरून ठेवा. त्यामुळे आता 2 महिन्याचा हा किराणा आहे. बघा आता खरेदी केली असं वाटतं, चला आता घरी जाऊया, संपलं आता सगळं काम, आता घरी जाऊन आराम करायचा. तर तसं नाही, आता खरा टास्क सुरू होतो, कारण सगळं सामान लावायचं, डब्यांमध्ये भरून ठेवायचं, विचारू नका बाबा. हे बघा त्यात 1 तास सहज जाईल, कारण डब्यात भरून त्यावर लिहायचंही असतं की कोणत्या डब्यात काय काय ठेवलं आहे. चला मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.